सकाळ सकाळी गेलो मानगाव एअरपोर्टला, कारण जायचं होतं हाँगकाँगला. अबे साले. नंतर दिसलं डॉगेश भाई, रामराम बोलून निघालो पुढं जायला. चालतं चालतं पोचलो हाँगकाँगला तर मला दिसले 3 सेलिब्रिटीज. बोलतात आम्हाला पण घे ब्लॉगला. बोललो या तुम्ही पण फेमस व्हा. कैसा लगा मेरा मजाक? नंतर पोचलो गार्डनला तर स्वागताला माझ्या ठेवलेला सोन्याचा घोडा. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. एसटी महामंडळाची सेवा इथं पण चालू आहे वाटतं. बोलो चला सेवेचा लाभ घ्यावा. लगेच बसलो एसटी मध्ये, पण एसटीवरनं ओपन होती. बोलो मरू दे चल बाजूचा व्ह्यू घेतो. आयला एकाच जागेवरती पॅरिसचा टॉवर आणि ताजमहल, पण बहुतेक मुमताजसाठी 2 बांधलेत. तुमची कॉमेडी हिट गाडू का हिट गाडू हिट गाडू का हिट गाडू. नंतर गेलो मी ड्रायव्हिंग टेस्ट द्यायसाठी. आईला परत 4 घोडे माझ्या स्वागताला उभं केलेले. नक्की घोडे तरी किती आहेत? आईला पार्कवाल्याने घोड्यासोबत बदक पण आणलंय वाटतं. घरचा यांच्या घशाखाली जाणार नाही, पण पाणीपुरी बोललो का लगेच खातील. ह्यांना बघून मला पण जराशी भूक लागली. लगेच शेवपुरीचा मान दिला आणि 1 प्लेट शेवपुरी 5 मिनिटात संपवली. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. दादा बोलत होता इकडे पिझ्झा एकदम भारी भेटतो. बोललो मग घेचला आपल्याला 2 पटकन. 2 पिझ्झा आल्याबरोबर दादाला काय राहवलं नाही, नुसती घाई. खातोय बघा असा वानरासारखा. ह्यांची नुसती हाताची आणि तोंडाची मारामारी चाललेली. गरम बिरम काही समजतच नव्हता. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर फॉलो करा.